बरोबर बरोबर चालू यायची ना. आवाज आवाज येते का? थोडीशी स्ट्रीम डिले आहे. स्ट्रीम डिले आहे, थोडी स्ट्रीम डिले आहे. 4-5 सेकंड स्ट्रीम डिले आहे. आता इथं काय करायचं माहिती आहे का? इथे एक छोटासा स्कॅल्प करायचा कॉल साईडला. मूलभूत स्टॉप लॉस फक्त 3 रुपयाचा ठेवायचा, ज्यांनी एंट्री नाही केली. आम्ही 112 रुपयाला बाय केलेले, 117 रुपये चालू आहे सध्या. 6400चा कॉल. $117 चालू आहे. छोटासा स्टॉप लॉस 4 रुपयाचा. जसं आपल्याला तुमच्या हिशोबाने बघायचं, कारण की आता ब्रेक केलेले आहे. फेक ब्रेकआउट होऊ शकते, पण तिथे एक जवळपास किती वेळेस ब्रेक केले बघायला, 30 मिनिटामध्ये. चौथी वेळेस ट्राय केली, बघू जाईल तर वरच निघाला तर खूप आहे. उसमें और कभी उधर कुछ काम है मुझे उधर तुम्हारे 5 किलो जो पावच कितना पड़ता है आपको चेहरा नहीं दिखा खाली कॅमेरा घ्यायला पाहिजे होता ना, पण कोपऱ्यात कशाला मग घेऊन ते नंतर पुढे आधी छान. आता बोला जवळ जाईल, आता जवळ आले तुम्ही जवळ बोला. आता जोर निघलं तर मस्त निघेल बरं. काय 6600ला टच करायला आहे. आता 9:15 झाली तर सकाळी गॅप ऑफ ओपनिंग सुद्धा देऊ शकते. चला 118 चालू आहे, 119, 112 स्टॉप लॉस 112वर आणलेला. 112ला आपण बाय केलेले बरोबर. जोरात निघून जाईल एकदा निघलं. रेजिस्टन्स कुठे कुठे रेजिस्टन्स इथे जवळपास रेजिस्टन्स आहे थोडा. $86, 4-5 रुपये प्लस मध्ये. मोबाईल थोडा आवाज येतो. तर व्हॉल्यूम वाढती आपल्या ऑप्शनमध्ये. 117चा ऑप्शन आहे. ऑप्शनची व्हॉल्यूम वाढते 117च्या ऑप्शनची. बघा एक कुठे फक्त 2-4 रुपयाचा स्टॉप लॉस आहे मित्र हो. टार्गेट मोठं मिळालं तर इथून चांगलं निघेल वरती. 130 पर्यंत जाईल ते, 130, 150 पर्यंत.
10 मिनिटं झाली लाईव्ह खरंच बंद कर. चला 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 चला, निकल गया, चलो निकल गया. 121, 121, 64, 80. फर्स्ट टार्गेट राहील आपलं 130पर्यंत सहज जाईल. 130पर्यंत सहज जाईल. 130 तक निकली गा ये यहाँ से. मस्त. पहिल्या रेजिस्टन्सला जरी बुक केलं तर तुम्हाला 130पर्यंत जाईल. बघूत काय होतं. लेवल मस्त आहे. 118, 19 तर चालू आहे. 120पर्यंत आहे. तिथून जर निघलं मस्त टार्गेट मिळेल. चलो 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 चलो, कार्यक्रम शुरू हो गया. चला निघलं मित्र वरती. जरा 64, 80 ब्रेक जर केला 122, 121, 6400चा कॉल 112 रुपयाला घेतलेला आहे. स्टॉप लॉस आपण कॉस्ट टू कॉस्ट घेतलेला आहे. आता टार्गेट बघूत आता किती येतं. काय करू, जसं हे वरती निघल 64, 80ला आपण 50% क्वांटिटी बुक करू आणि मग नंतर ओके. निघलं वरती. चला 124च्या वर किती होते बघू. चला छोट्या स्टॉप लॉसवर 121, 122, 112ला घेतलेलं आपण. 121, 22 चालू आहे. 80 पहिलं टार्गेट राहणार आपला. एकशे 12, 121. ओके. व्हॉल्यूम पण इन्क्रीज होती खालून. व्हॉल्यूम चल रे भाई चल मेरे क्रूड. आता आपण 9 रुपये प्लस आहे. 119 चालू आहे. ते 112ला बाईंग आपली याची. 121 चालू आहे. बघूत काय होते. 30 मिनिटाची कॅन्डलनं मोठा ब्रेक दिले विथ व्हॅल्यूम. जायला पाहिजे 64, 80पर्यंत. खूप वेळानंतर ट्राय केलं 2 कॅन्डलमध्ये. आणि इथं एक मला वाटतं इनसाईड 5 मिनटामध्ये एक इनसाईड कॅन्डलसुद्धा झाली वरती. चलो असं काय आपण स्टॉप लॉस देऊ पण टार्गेट घेऊ. कारण की आपला प्रीमियम काही लो होत नाही आहे. 120, 121 चालू आहे अजून पण. 130मध्ये आपण 5 लॉट एक्झिट करू आणि त्यानंतर आपण 5 लॉटला ट्रेल करत नेऊ. कारण की 112 पासून 130 म्हणजे जवळपास 18 पॉईंट आपण इथं कॅप्चर करायला मित्रांनो. 122 चालू आहे आता. 122च्या 121.20. ओके. चला निघतंय वरती निघतंय क्रूड ऑइल. चलो चलो क्रूड ऑइल चलो जल्दी जल्दी चलो. 121, 9, 10 रुपये तर इथंच मिळत आहेत आपल्याला. 121, 122. ओके. चलो ये स्क्रीनशॉट भी शेयर कर दो. स्क्रीन रिकॉर्डिंग करो इसकी मोबाइल की. वरती
शांत बसायचं स्टॉप लॉस लावून. ट्रेलिंग स्टॉप लॉस करायचं नाही तर 112चा स्टॉप लॉस 116वर आणा. 4 रुपये आपण आता प्लसमध्ये 4मध्ये ठेवून द्यायचं, बघायचं काय होते तर. इकडं कुठं रेजिस्टन्स नाही आहे पाठीमागं. आता 64-80लाच पहिला रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत जर गेलं तर 130पर्यंत जाईल. ते इनसाईड कॅनल सुद्धा. चला इथं बाय केलेलं आपण त्याला 112चा प्रीमियम आहे. $116 कॉस्टला 112पासून 116पर्यंत आणून ठेवायचं, कारण की इथं एक परत सपोर्ट घेऊ शकते, इथूनच वरती जाऊ शकते. कारण की प्रीमियम लो होत नाही. 6400च्या कॉलचा 122-23 चालू आहे आता सध्या. चलो निकलेगा भाई साहब. 64-80 के लिए टारगेट के लिए 123 चालू आहे. चला आता 13 रुपये, 112 आणि 123 म्हणजे जवळपास 11 रुपये प्लसमध्ये आहे. आता आपण 116चा स्टॉप लॉस ट्रेल केलं आहे 4 रुपयानं. आपण 64-80ला पहिलं टार्गेट ठेवूयात, बघूयात काय होते तर. कारण की आता 10 वाजत आहेत. बस टारगेट तो हिट होगा ही होगा आज के दिन में ही. चला 123, 125. गुड 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 गुड. 125, 112 ते 125पर्यंत गेलेला आपला 6400चा कॉल. ये निकलेगा, अभी नहीं रुकेगा इधर से. 140 के लिए भी निकल सकता है, ये 145 के भी निकल सकता है, लेकिन हम 130 पर 5 लॉट बुक करेंगे. यहाँ पे हमने 10 लॉट बाई किए वाले हैं. यहाँ पे इधर से 5 लॉट बुक कर देंगे हम. 64, 80, 124. वॉल्यूम देखो दोस्तों, वॉल्यूम देखिए, वॉल्यूम इधर वॉल्यूम तो बहुत जनरेट हो रहा है इधर से, मस्त. डरना नहीं है इधर, क्योंकि अभी हम 10 या 12 रुपये पहले से ही प्लस में चल रहे हैं. लोग इधर से एंट्री करते हैं, हम इधर से एंट्री कर ली थी हमने. ये हाँ, यहीं से कहीं से एंट्री कर ली थी बराबर. 112 में 122, 23, 24. देखते हैं अब क्या होता है. तो नीचे भी आता है तो यहाँ से ही उठेगा या और पूरा गिरेगा नहीं, यहीं से डरना नहीं. इधर से उठेगा कहीं से, क्योंकि वॉल्यूम देखिए इधर से कैसा जनरेट हुआ है. 1, 2, 3, 4, ये पूरा ग्रीन वॉल्यूम है. इसमें से पूरे माइनस भी कर देंगे तो भी कोई फ़र्क नहीं पड़ेगा. इधर ग्रीन ही वॉल्यूम बढ़ेगा इधर से. ये दूसरी कैंडल इसको अगर क्रॉस कर देते बहुत जल्दी निकलेगा ये इधर, क्योंकि हमारा प्रीमियम तो लो नहीं हो रहा है अभी. आप देख सकते हैं 123 चालू है अभी भी. मतलब इसको बस डराने के लिए आ सकता है, लेकिन ये ऊपर निकलेगा यहाँ तक. इसके बाद का जो रेजिस्टेंस रहेगा वो देखेंगे कहाँ से. किसी को डर लगता है तो अभी भी 10 या 15, 13 रुपये, 12 रुपये जो भी प्लस है निकल सकते हैं. भीती वाटती का? किती? एक लॉट एक्झिट करायचा, मग 10 रुपये मिळाले, 11 रुपये एक ठेवायचं. इथपर्यंत जाणारच आहे. मी 130ला 5 लॉट बुक करणार आहे 10:30च्या अगोदर. 10:30च्या नंतर नाही बसायचं मार्केटमध्ये. आणि एक्झिट करायचं नॉर्मल ऑर्डर असली तरी पण.
3-4 दिवसावर एक्सपायरी आहे क्रूड ऑइलची. 14 तारखेला एक्सपायरी है. प्रीमियम लो हो शकता. अपने अपने हिसाब से बुक करते रहना. प्रॉफिट छोटे छोटे अगर जनरेट हो जाएंगे तो बड़े प्रॉफिट आ जाएंगे इधर से. मार्केट तो ऐसे भी 123 चालू है अभी. 6400 का कॉल. 123, 112 से 123, 11 रुपये चालू है अभी. चलो, फुल वॉल्यूम के साथ कैंडल बनी वाली है पीछे की 5 मिनट की 10 बजे. 130 में 5 लॉट बुक करो. अभी यहाँ से निकलेगा. 124 चालू है. चलो, निकलने वाला है जल्दी से. 130, 129 जो भी होगा वहाँ से अपन 5 लॉट या फिर पूरी क्वांटिटी भी बुक कर सकते हैं, क्योंकि 10 बजने वाले, 10:30 बजने के बाद आपको पता है क्या होता है क्रूड ऑयल में. हमको देखना पड़ेगा. अगर मार्केट यहीं पे अगर थोड़ी स्ट्रगल करता है तो हम क्या करेंगे, इसको बुक करेंगे, क्योंकि अभी 4 दिन के बाद क्या है, अगला दिन तो अभी चालू हो जाएगा 10:30 के बाद. तो पूरा हम बुक करके यहाँ से निकलेंगे, क्योंकि 14 को इसकी एक्सपायरी क्रूड की. अभी हम 17 पॉइंट के लिए रुके बस इधर. इतना वो बाद में किधर भी चले जाए हमें कोई मतलब नहीं है. 125 गुड. 124, 25 चालू है अभी. ये जो वॉल्यूम है ना दोस्तों, ये पूरी बस यही बेस है कि हम यहाँ से निकल नहीं रहे. नहीं तो अभी भी हमें 12 रुपये मिल रहे हैं. 12 रुपीज़ कम नहीं होता है एक लॉट के लिए. अगर अपने भी 10-10 लॉट लिए, 5-5 लॉट, तो आपको पता होगा 10-12 रुपये की अहमियत क्या है. देखिए इधर वॉल्यूम, इधर ये बढ़ रहा है, लेकिन वो अभी उसकी प्राइस नहीं बढ़ रही है प्रीमियम की. अगर आप देख रहे होगे तो 123 ही चालू है. मतलब क्या है, एक्सपायरी का मूवमेंट अभी से 10 बजे के बाद स्टार्ट हो चुका है. समझ में आ रहा है आपके बराबर. मतलब हमने जो 130 का हमने टारगेट लगाया था जब इधर जाने के बाद, तो अभी वो हमें 2 या 3 रुपये और कम करना पड़ेगा. 127 का पहला टारगेट रखेंगे हम. 6400 में 127, 127 का पहला टारगेट रखेंगे, और उसके बाद देखेंगे क्या होता है. तो लेकिन मुझे लगता है ये भी पूरा बुक करना चाहिए, क्योंकि क्या करेगा मार्केट, सीधा तो नहीं निकलेगा. स्टॉप लॉस तो पेंडिंग थे, लेकिन 123-24 इतना ही चल रहा है. क्या करता हूँ मैं, इसको यहाँ से 5 लॉट यहाँ निकाल देता हूँ. इसको 100 मार्केट में 1 मिनट, इसको छोड़ दो श्री में 1 मिनट. कुछ मिनिट 5 लॉट एक्झिट करतो मी इथून, कारण की चलो 5 लॉटला मी इथे एक्झिट केलेलं आहे. 5 लॉटला आपण 116-17च्या कॉस्टवर आणून ठेवू. तर काहीतरी प्रॉफिट बुक झालं पाहिजे. ओके, ठीक आहे. चलो, हां बघूत आता, कारण की ते प्रीमियम लो होता द्यायचे. आता 120च प्रीमियम झाला त्याचा. 121.70 आपले 5 लॉट बुक झालेले आहेत. 121.70. आता 120 चालू आहे. 112 घेतलेले आपण. याची कॉस्ट आता इथंपर्यंत येईपर्यंत 112पर्यंत नाही यायला पाहिजे, कारण की ठीक आहे बघू. 116, 118,198. याचं किती लो मारला आहे रेड कॅन्डलनं, 6,400. 120चा. आता आपण काय करू, 116चा स्टॉप लॉस ट्रेल करू 5 लॉट सोबत. ओके,
116चा 121ला आपण बुक केलेलं थोडं, कारण मार्केटचं कसं आहे प्रीमियम कधी पण लो करू शकते. चला परत वरती निघते. ओके चलो कमोडिटी. मित्रांनो, PMR ट्रेडिंग अकॅडमी रोज आपल्याला 6 ते 10 मध्ये कमोडिटी लाईव्ह प्रोव्हाइड करणार आहे. पण नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, गोल्ड यामध्ये आपण रोज लाईव्ह येणार आहोत. स्टॉप लॉस हंटिंग वगैरे तुमची वाचवण्यासाठी तुम्हाला इथे जॉईन व्हायचं आहे. रोज मी तुम्हाला मदत करू मित्र. रोज काही ट्रेड असेल तर ते पण देऊ. उगाच छोट्या छोट्या स्टॉप लॉसवर आपण ट्रेड करत गेलो तर रोज 10 रुपये तुम्हाला सहज मिळतील. म्हणजे एका लॉटला तुम्हाला 1000 रुपये मिळतील जर तुम्ही रोज म्हणजे काही इन्स्ट्रक्शन आहे तेवढे फॉलो जरी केले ना मित्र. एवढं कारण की बँक निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये जे स्टॉप लॉसेस मोठमोठाले जातात ना, तिकडे कमोडिटीमध्ये तेवढे जात नाहीत. कारण की कमोडिटीमध्ये म्हणजे जे व्होलॅटिलिटी असते का ती खूप कमी असते. इथं सपोर्ट रेजिस्टन्स आहे ते फक्त ज्यावेळेस समजा हे असेल काय म्हणतात त्याला, नॅचरल गॅसची, क्रूड ऑइलची जे इन्व्हेंटरी असते का त्या दिवशी थोडंसं जपून करायचं. बाकीचं मग डेली एकदम कमी व्होलॅटिलिटीमध्ये ह्या ट्रेडिंग करू शकतो आपण इथं कमोडिटीमध्ये. जसं की बँक निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी, ऑदरमध्ये बँकेक्स असेल, यांची जी व्होलॅटिलिटी असते खूप असते. याच्यामध्ये ऑपरेटर गेम असतो सगळा. मॅक्झिमम वेळेस आपण तिथं आपला स्टॉप लॉस 20, 30, 40, 50 पॉईंटचा सुद्धा जाऊ शकतो. तसं इथं नाही. इथं आपण 5 ते 10 रुपयाचा जर स्टॉप लॉस दिला तर 2-2 तास आपला स्टॉप लॉस तसाच राहू शकतो मित्र. म्हणजे एवढं म्हणजे असं परफेक्ट जर समजा तुम्हाला एखादा ट्रेड भेटला तर इथे तुमचा पैसा बनवू शकतो कमोडिटीमध्ये. बघा ते परत आपण आता 123ला परत आला. 121.70ला आपण अगोदरचे 5 लॉट बुक केलेले. तर आता बघू नेक्स्ट काय होते. तर 130 इथून 122 म्हणजे व्हॉल्यूम काय म्हणजे हे वाढत नाही. ही जी व्हॉल्यूम आहे मित्र ही ऑप्शनची वाढत नाही. इथं वाढताना दिसते. आणि इथं पण व्हॉल्यूम जशी आली तशी इथं आलेली नाही आहे ग्रीन व्हॉल्यूम. आता 122-23 चालू आहे. आपण काय करू त्याला 119वर स्टॉप लॉस आणून ठेवू. म्हणजे आहेत त्या कॅन्डलचे जे लो आहेत ना 6400च्या सीचे 120चा लो आहे. आपण त्याला काय करू 119चा आणून ठेवू. 10:30च्या अगोदर आपल्याला पोझिशन क्लोज करायचे आहेत मित्र. आता हा जर स्टॉप लॉस गेला आपला 119चा, आता 121.50 चालू आहे. 122, 121. तर आपण आजचं लाईव्ह इथं क्लोज करूयात. उद्यापासून आपण रोज 6 ते 10 मध्ये आपण लाईव्ह येऊयात मित्र. - 119चा नाही चला 123 परत झालेलं आहे. टार्गेट देऊन जाते काय की मित्र 124 झालं. ते 125, 124 चालू आहे. ते अगोदरच्या आपण 5 लॉट बुक केलेले. तर आता हे आपण 130ला बुक करणार होते. नंतर मार्केट कुठेही जाऊ. 125 गुड 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 गुड. एकशे 119चा स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे आपण. 112ला बाय केली ती 10 क्वांटिटी. त्यातले 5 आपण क्वांटिटी बुक केलेली आहे. 5 क्वांटिटीसोबत आपण समोर जातो. 112वरून दुसऱ्या 5 क्वांटिटी ज्या आहेत आपल्याकडं त्यांचा आपण स्टॉप लॉस 119ला ठेवला आहे. याच्या मागच्या ज्या 2 कॅन्डल आहेत त्यांचा लोला
ह्या कॅन्डलच्या लोला ठेवलेला आहे. ऑप्शनच्या 120च्या लोच्या खाली 119चा आपला स्टॉप लॉस मित्र. इथून जर निघलं आहे 130 135 बघू टार्गेट किती होते. आता 10:30च्या अगोदर आपल्याला बुक करून टाकू. चला आता हे निघते वरती, जोरात निघते. 123 123 24 124 गुड. गुड 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 गुड. जोरात निघणार आहे, जोरात. व्हॉल्यूम वाढत नाही आहे, पण व्हॉल्यूम वाढत नाही आहे, व्हॉल्यूम वाढत नाही आहे. व्हॉल्यूम वाढत नाही आहे, परंतु ऑप्शनचे प्रीमियम वाढत आहेत. नेमकं काय होते बघू द्या एकदा, 1 मिनटं. ओके, नेक्स्ट 600चं रेजिस्टन्स आहे 6480ला. तिथं तर एकदा टच करायला जाणं आहे मार्केटला. एकदा तर टच करणारच मार्केट 5 मिनिटामध्ये. चलो 125 आपलं ऑप्शन चालू आहे. 125 5 रुपये दूर आपल्या टार्गेटपासून. 130चं टार्गेट आहे आपलं, काही जास्त टार्गेट नाही आहे. 112 आपण बाय केलेली, 5 क्वांटिटी बुक केलेली आपण. 125 चालू आहे सध्या. 125.30 150 125.50. चलो 126 126 चालू आहे. 126 127 गुड. 127 6400चं ऑप्शन आहे ते 127 झालेलं आहे. 112 ते 127 15 127 125 26 परत. 119चा स्टॉप लॉस ट्रेल केलेला. आता आपण काय करूयात, निघणार तर आहेच आहे. आपल्याला स्ट्रीम 10:30च्या अगोदरच रोज क्लोज करायची. आजपासून नियम बनवायचे आपल्याला. चला 64 66 80ला जसं टच होईल तसं आपण एक्झिट मारणार आहेत. 64 80ला जसं टच होईल तसं आपण एक्झिट मारणार आहेत. आणि आजची स्ट्रीमसुद्धा आपण क्लोज करणार आहेत. 127 चालू आहे सध्या. 127 चालू आहे. 127 130 झालं की आपण याला एक्झिट मारणार आहे. ओके 127 गुड. 127 पॉईंट 126.60 127. चलो 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 ऑप्शन. डरने का क्यों है भाई? अब तेरे फेवर में ऑप्शन जा रहा है, फिर भी तू डर रहा है. मुझे समझ में नहीं आ रही तेरी बात. 128 चले गए. चलो गुड. 130 का टारगेट है, कंप्लीट होने वाला है दूसरा टारगेट. पहले हमने 121.70 से 5 क्वांटिटी बुक की थी. अब हम 130 के आसपास जा रहे हैं. मित्रांनो, आपलं हे टार्गेट जवळजवळ पूर्ण झाल्यासारखं आहे, कारण की 4 दिवसावर एक्सपायरी आहे. आज 9 तारीख आहे.
आणि कसं असते जसं मोमेंटम हे खूप म्हणजे स्लोमध्ये मोमेंटम होतं का, जसं जसे आता 10:30 नंतर काय होते, नेक्स्ट डे स्टार्ट होतो आणि इथून पुढं 3-4 दिवस एक्सपायरी राहते बरोबर. तर ऑप्शनचे प्रीमियम सरासरी म्हणजे असे त्या वेगानं वाढत नाही जसे नेहमीप्रमाणे वाढतात. त्याला 128 तर झालेलं आहे, 127, 28, 130चं टार्गेट होतं 5 लॉटसोबत. 5 क्वांटिटी 5 लॉट आपण 121.70 बुक केले होते. 112 आपण 10 लॉट बाय केले होते. आणि आता हे जसं 64-80ला टच होईल तसं आपण पूर्ण क्वांटिटी एक्झिट मारणार आहोत. बघूत आपलं टार्गेटपर्यंत जात आहे का नाही. तर आता आपण 119चा स्टॉप लॉस आहे, त्याला आपण 124वर घेऊन येऊयात. 119चा स्टॉप लॉस 124वर आणत आपण त्याला. 1 मिनटं. चला 128 तर झालेलं आहे. आता आपण स्टॉप लॉस ट्रेल करण्यापेक्षा ही क्वांटिटी बुक करून टाकूयात. 1 मिनिट मित्र हो, 1 मिनिट. चलो, मी आपण इथं आता सगळी क्वांटिटी बुक केलेली आहे. 127.30 बाकीची क्वांटिटी बुक झालेली आहे. चला तर मित्र, आपण परत भेटू उद्या. रोज लाईव्ह येणार आहे. आजची स्ट्रीम इथेच क्लोज करू. हे बघा 129 झालं आणि आपलं अशा प्रकारे टार्गेट ही झालं असतं, पण आपण 127.30ने एक्झिट मारली. 129 झालं ते. हे बघा 129. जवळपास आपलं 130चं जे टार्गेट आहे ते पूर्ण झाल्यासारखंच आहे मित्र हो. आपल्याला आता 150ला का जाईना, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. 130चं झालेलंच आहे ते. चलो, अभी हम यहाँ से स्ट्रीम क्लोज करेंगे. गुड नाइट ऑल, जो भी देख रहे हैं या नहीं देख रहे हैं. चलो.